नमस्कार मित्रांनो, ज्या पुरुषाला डोळ्यासमोर दिसणारी साधी हालचाल समजते त्याला शब्दांची गरज उरत नाही. हा विश्वासाचा आणि समर्पणाचा सर्वात मोठा पुरावा आहे जो तिचं शरीर तुम्हाला अगदी शांतपणे देऊन जातं. मित्रांनो, आता ज्या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे ती म्हणजे कठोर मनाचा पुरुष असला तर त्याचं मन एकदा तरी नक्कीच विरघळतं. ही गोष्ट म्हणजे एखाद्या स्त्रीने तुमच्यासमोर बसून तिच्या केसांशी खेळणे. हे दिसायला खूप साधं आहे, पण मित्रांनो यामागे रोमॅन्टिक मानसशास्त्र दडलंय. ते समजून घेतल्यावर तुमचे डोळे उघडतील. जेव्हा एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना तिचे केस कानामागे सारते किंवा बोटांनी केसांशी खेळत राहते, तेव्हा ते केवळ स्टाईल मारण्यासाठी नसतात, तर सायकोलॉजी सांगते की ही फक्त एक प्रकारची हालचाल आहे. म्हणजे जेव्हा निसर्गामध्ये एखादा जीव आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो स्वतःला जास्तीत जास्त देखणं आणि आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तिची केसांशी खेळते तेव्हा ती नकळत तुमचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे आणि तिच्या सौंदर्याकडे खेचून घेत असते. पण यातला सर्वात मोठा रोमॅन्टिक ट्विस्ट म्हणजे केस बाजूला करून मान कलती करण्यामागचा आहे. सांगितल्याप्रमाणे मान हा नाजूक भाग आहे, पण जेव्हा ती केस बाजूला करून मान उघडी करते तेव्हा तुमच्याकडे बघून किंचित हसते, तेव्हा ती स्त्री नैसर्गिक सौंदर्याचा आणि सुप्त ओढीचा सर्वात मोठा पुरावा तुम्हाला देत असते. हे एक प्रकारचं आमंत्रणच असतं जे सांगतं की मला तुझ्यासोबत कम्फर्टेबल खास वाटतंय. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांचा गंध. जेव्हा एखादी स्त्री केसांशी खेळते तेव्हा तिच्या केसांतील नैसर्गिक सुगंध हवेत दरवळतो, पण पूर्णपणे बायोलॉजिकल आहे. जेव्हा स्वतःलाही हे समजत नसेल तेव्हा तिचं शरीर तुमच्या मेंदूतल्या केंद्रांना जाग करत असतं, प्रयत्न करतं. जिथे आकर्षण आहे तिथे रोमांस जन्म घेतो. जर वारंवार ती केसांच्या बटांभोवती बोट गुंडाळत असेल तर समजून जा की तिच्या मनात विचारांची खूप मोठी खळबळ सुरू आहे. विचारांच्या केंद्रस्थानी तुम्हीच आहात. मित्रांनो, बहुतेक पुरुष याला फक्त एक सवय समजून सोडून देतात, पण मित्रांनो ही सवय नाही तर एक सायकोलॉजिकल पॉवर मूव्ह आहे. मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासमोर अशी वागते तेव्हा तिची कोमलता आणि तिचं स्त्रीत्व तुमच्यासमोर मांडत असते. हा एक हाय व्हॅल्यू म्हणून तुम्हाला ओळखता येतो. मित्रांनो, लॉजिकचा विचार करण्याचा नाही तर एक रोमॅन्टिक ऊर्जेला प्रतिसाद देण्याचा आहे. तिच्या केसांच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळी भाषा असते. जर ती तिच्या केसांशी मिळून जर तिने हे समजा तुमच्याशी समोर असं होत असेल तर तिच्या मनाचा दरवाजा तुमच्यासाठी तिने पूर्णपणे उघडला आहे. आता आपण तिसऱ्या संकेताकडे वळतोय जो सर्वात जास्त प्रामाणिक मानला जातोय, कारण यावर मेंदूचं नियंत्रण नसतं. मित्रांनो, ते संकेत म्हणजे पायांची दिशा आणि हालचाल. मित्रांनो बघा, आपण चेहऱ्यावर खोटं हसू आणू शकतो पण शब्दांनी खोटं बोलू शकतो. आपण आपले पाय कधीच खोटं बोलत नाही. मानसशास्त्रात एक नियम आहे, माणसाचं मन जिथे असतं तिथे त्याचे पाय वळतात. हा मुद्दा मित्रांनो, जेव्हा तुम्ही समोरच्या स्त्रीच्या डोळ्यातील चमक, तिच्या मानेची हालचाल आणि तिच्या पायांची दिशा ओळखायला शिकता तेव्हा तुम्हाला कशाचीही पाठलाग करण्याची गरज उरत नाही, कारण जो पुरुष संकेत ओळखतो त्याच पुरुषाकडे स्त्रिया सर्वात जास्त आकर्षित झालेल्या दिसून येतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशी बोलाल तेव्हा स्वतःच्या मनातल्या शंकामध्ये अडकून राहू नका. शांत व्हा, स्थिर व्हा आणि त्या क्षणात हजर राहा. तिचं शरीर तुम्हाला तिचं भविष्य सांगत असेल, फक्त ते वाचण्याची ताकद ठेवा. लक्षात ठेवा की जो पुरुष संकेत ओळखतो तोच संवादाचा राजा असतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ.